नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आज थोडासा विषय वेगळा घेतलेला आहे. जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एक चांगली व्यक्ती आणि एक चांगला वकील जर बनायचं असेल किंवा आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा वकील नावाजलेला जर आपल्याला बनायचा असेल किंवा आपल्याला एक वकिलीमध्ये चांगल्या पद्धतीनं जर करिअर करायचं असेल तर थोडेसे काही 7 मुद्दे जे आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे पाळलेच पाहिजेत. आणि त्या पद्धतीनं जर हे मुद्दे तुम्ही आत्मसात केले तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही वकीलमध्ये करिअर करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं पैसा बरोबर इज्जत आणि त्याचबरोबर ज्ञानाचं जे भांडार आहे ते तुमच्याकडं 100% उपलब्ध होऊ शकतं. पण ह्या 7 मुद्दे जे आहेत ते तुमच्या भावी वकिलीसाठी फार महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, ज्यावेळी हा प्रोफेशन जे आहे ते न्यायदानाचं कामाबरोबरच एक मानसिक समाधान आणि त्याचबरोबर पैसे पण मिळतात आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय देण्याचं काम जे आपण समाजामध्ये करत असतो, त्यामुळं तुमची जी एक कायदा आणणारी व्यक्ती म्हणून तुमच्याकडे समाज पाहत असतो, त्यामुळे हे एक चांगलं प्रोफेशन वकिली म्हणून असतं. पण ह्यामध्ये काही 7 मुद्दे आहेत, ते महत्त्वाचे मुद्दे आहेत. मित्रांनो, जे नवीन आता वकिली करत आहेत आपले मित्र, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. शेवटपत्र हा व्हिडिओ पाहावा अशी माझी विनंती आहे. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील फार महत्त्वाचा पहिला मुद्दा पाहूया. जे नवीन वकिलीला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा जे वकिली आता सध्या करत आहात त्यासाठी हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळी वकील होतं त्यावेळी आपल्याला वाटत असतं की मी वकिली करत असताना फार मोठा वकील होणार आहे. पण त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पुस्तकांशी दोस्ती केली पाहिजे. जे काय तुमच्याकडं कायद्यानं तुम्हाला जी काही पुस्तकं दिलेली असतात किंवा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं वकिली करणार असता त्या पुस्तकांचं दररोज तुमचं वाचन थोडं का असना पाहिजे. मग तुम्ही 5 पानं वाचा, 10 पानं वाचा, कितीही वाचा, पण तुमची पुस्तकाशी ही दोस्ती असलीच पाहिजे. कोणतंही सायटेशन असेल किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, ह्या तुम्ही दररोज वाचन थोडं का असना केलंच पाहिजे. कारण एकदम कायदा हा समजून येत नसतो, थोडा थोडा हा कायदा समजून येत असतो. त्यामुळं तुमचं पुस्तकाशी चांगल्या पद्धतीनं जसं मित्र असतात आपलं, तसं तुमची पुस्तकाशी दोस्ती असणं फार महत्त्वाचं आहे. हा पहिला मुद्दा येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, ज्या सुप्रीम कोर्टानं काही सायटेशन काढलेलं असतात ते लेटेस्ट सायटेशन कुठलं, नवीन सायटेशन कुठली बाहेर पडत असतात, त्याचा तुम्ही अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे सायटेशन वाचत असताना त्यामध्ये कोणत्या प्रकारे केस जिंकली हे पाहण्यापेक्षा केस जिंकली हे पाहाच तुम्ही, पण त्याबरोबर तुम्ही त्या केसमध्ये कोणते वीक पॉईंट्स राहिले होते आणि कोणत्या वीक पॉईंट्समुळे ही केस हरली गेला पलीकडला वकील किंवा विरोध वकील, हे तुम्ही फार महत्त्वाचं बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये घटना कोणती होती, मुद्दे कोणते काढले गेलेत आणि त्यामध्ये त्याच्यावर साक्षी पुरावे कोणते देण्यात आलेत आणि त्यानंतर न्यायनिर्णय काय झाला. कारण सुप्रीम कोर्टाचा एखादं सायटेशन म्हणजेच हा एक कायदा तयार झालेला असतो आणि त्या कायद्यावर दुसऱ्या केसेस निकाल अवलंबून असतात. कारण सुप्रीम कोर्टाचे जे काही सायटेशन केसेस असतात ते तुम्ही खाली ट्रायल कोर्टामध्ये, जिल्हा कोर्टामध्ये वापरून त्या पद्धतीनं तुम्ही निकाल करून घेतात असतात. त्यामुळं जे सुप्रीम कोर्टाचे निकाल असतात तो एक कायदाच असतो. त्या पद्धतीनं त्याचा तुम्ही वापर करून त्याचं वाचन केलं पाहिजे. हा दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही वकील होता त्यावेळी स्वतःमध्ये एक प्लॅनिंग, डिसिप्लिन, तुमच्या वागण्याची पद्धत, तुम्ही काम करण्याची पद्धत, तुमच्या आयुष्यामधलं टायमिंग, कुणाला किती वेळ द्यायचा, किती वेळ अभ्यास करायचा, कोर्टामध्ये किती वेळ जायचं, हे जे डिसिप्लिन आहे प्रत्येक गोष्टीत तुम्ही डिसिप्लिननं वागलं पाहिजे. कोणताही गोंधळ गडबड वागण्यामध्ये तारतम्य नसला अशा काही गोष्टी अजिबात करू नका. तुमच्या प्रत्येक वागण्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे. तुमची कपडे व्यवस्थित पाहिजे, तुमचं ऑफिस व्यवस्थित पाहिजे किंवा तुम्ही जे काय समाजामध्ये राहत असता ते सगळ्या गोष्टी तुमच्या डिसिप्लिनमध्ये पाहिजे. ही तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रायमा पेशा तुमच्याकडे ज्यावेळी पाहिलं
त्यावेळी लक्षात आलं पाहिजे की हे वकील साहेब आहेत आणि यांच्याकडे माझी केस दिल्यानंतर चांगल्या पद्धतीने ही कोर्टामध्ये आपली बाजू मांडू शकतात. त्यामुळं प्रायमरीपेक्षा तुम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण डिसिप्लिन हा तुमचा प्रॉपर योग्य नियोजन आणि प्लॅनिंग नसला पाहिजे. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट येते, काही वकिलांचं असं मत असतं नवीन मुलांचं की माझ्याकडे ज्यावेळी केसेस येणार तेव्हा मी कोर्टात जाणार, त्यावेळी बघूया आणि त्या पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने काम चालवू शकतो. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही वकील ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा वकिली करत असाल त्यावेळी तुम्ही दररोज कोर्टामध्ये जी काही टायमिंग असेल त्या टायमिंगला 10:30 ते 5:30 जाणं गरजेचं आहे. कारण कोर्टामध्ये गेल्यानंतर पुस्तकं वाचल्यानंतर परदेशात मी काम चालवणार असं कधीही होत नाही. तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्ट प्रोसिजर काय आहे, कोर्टाचं वागणूक काय आहे, कोर्टाची बोलणी काय आहेत, कोर्टामध्ये कोणत्या प्रकारे आर्ग्युमेंट चाललं जातं, दावे कोणत्या प्रकारे दाखल केले जातात, कोणकोणत्या क्युरी असतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जोपर्यंत तुम्ही कोर्टात जात नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीचं चौकस बुद्धी तुम्ही संशय घेऊन तिथं काम केलं पाहिजे की ही अशी का, ती तशी का. ह्या पद्धतीनं जर तुम्ही प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक कामाला जर प्रश्न विचारला असा तर त्या प्रश्नाची उत्तर जर तुम्ही शोधलीसा तर तुमच्या लक्षात येईल की कोर्टामध्ये गेल्यानंतर दररोज काहीतरी आपल्याला शिकाय मिळत असतं. त्यामुळं कोर्टात तुम्ही रेग्युलर जाणं गरजेचंच आहे. हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रा चौथा मुद्दा झाला. पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी कोणतेही कोर्टामध्ये तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट सापडतात, एखादी केस लॉ असेल, तुम्ही आर्ग्युमेंट ऐकत असाल आणि ज्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या नाहीत त्यावेळी तुमच्याकडे वही पेन असणं गरजेचं आहे, एक डायरी असणं गरजेचं आहे आणि त्या डायरीमध्ये काही पॉईंट तुम्ही नोटेड करून ठेवले पाहिजे. डेट वाईज पॉईंट नोटेड करून ठेवलं पाहिजे. तुम्हाला सवय लागली पाहिजे की डेट वाईज आपण डायरीमध्ये नोंदी कोणत्या ठेवल्या पाहिजेत. त्यामध्ये महत्त्वाचे जे तुम्ही कोर्टामध्ये आर्ग्युमेंट ऐकत असता किंवा कोर्टामध्ये कुठली महत्त्वाची माहिती मिळत असेल किंवा हायरार्की जी कोर्टामध्ये असेल, अध्यक्ष, क्लार्क वगैरे, किंवा कोर्टाच्या ज्या बाजू असतात, कोर्टाचं जे प्रमोशन असतं, अशा काही गोष्टी ह्या कोर्टात आपल्याला गेल्यानंतर शिकायला मिळत असतात. त्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही पॉईंट करून ठेवल्या पाहिजे. कोणतं काम चालत असताना, कोणतं आर्ग्युमेंट ऐकत असताना, कोणती साक्ष घेत असताना, कुठली क्रॉस एक्झामिनेशन उलाट तपास घेत असताना कोणते प्रश्न विचारू नयेत, कोणते प्रश्न विचारले गेले त्या वकिलांच्याकडं, ह्याचे तुम्ही पॉईंट महत्त्वाचे मुद्दे काढून मित्रांनो ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही नोट्स घेणं फार महत्त्वाचं आहे. काही मित्रांचं असं होतं की नाही मला येते, वकिली करताना बघूया, अशी वेळ अजिबात तुम्ही घालू नका. असा एक चांगला वकील व्हायचा असेल तर ह्या काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, काही मित्रांना, वकिलांना असं वाटतं की मी कोणत्याही वकिलाच्या हाताखाली प्रॅक्टिस करणार नाही, मी माझ्याकडे ज्यावेळी डायरेक्ट काम येईल त्यावेळी मी कोर्टात काम चालवीन, असे एक गैरसमज असतो. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही कोणत्याही एखाद्या वकिलाकडं ज्युनियरशिप करत नाही तोपर्यंत तुमचा वकिलामध्ये चांगल्या पद्धतीनं जम बसू शकत नाही. कारण सगळेच पॉईंट हे कायदा आहे, सहजासहजी कायदा समजून येत नाही. त्यामुळे तुम्ही 1, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे जोपर्यंत सिनियर वकिलाकडे काम करत नाही तोपर्यंत हा कायदा समजून येत नाही. कारण कितीतरी जर वर्षे जरी ह्या वकिलीमध्ये तुमची गेली तर तुम्हाला सहजासहजी हा कायदा समजून येणार नाही. कारण काही समाजामध्ये आपण जगत असताना माहिती असतो, एखादं लहान मुलंसुद्धा आपल्या तोंडातून अशी काही वाक्य बोलतं की 70-80 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा ते माहीत नसतं. त्यामुळं कुणाकडं काय शिकाय मिळेल हे समजून येत नाही. त्यामुळं कायदा एवढा सोपा नाही की तुम्ही ज्युनियरशिप न करता तिथं चांगले वकील व्हा. काही टायमिंग असेल, घरचं जर तुमची परिस्थिती चांगली असेल, घरामध्ये कोण वकील असेल त्यावेळी ठीक आहे, पण तरीसुद्धा ज्युनियरशिप करणं हे वकिलीमध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या सिनियरकडून फार अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असताना त्याच्यावर तुम्ही दावे कसे तयार करायचे, दाखल कसे करायचे, आर्ग्युमेंट कसं करायचे, क्रॉस कसा घ्यायचा, कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, लूप पॉईंट्स कुठले आहेत, महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत, ह्याची संपूर्ण इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळू शकत असते. आणि वकिली असा व्यवसाय आहे मित्रांनो, ह्यामध्ये तुम्ही कोर्टामध्ये गेल्या बेटाला किंवा लगेच जॉईन झाल्या बेटाला तुम्हाला पैसे भरपूर मिळतील हे पहिलं तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाका. ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जात असता त्यावेळी तुम्हाला जाण्याचा जरी किरकोळ जरी खर्च मिळाला, सुरुवाती 4-6 महिने, वर्षभर जरी नाही मिळाला, पदरच्या खिशातलं पैसे घालून तुम्ही वकिलीमध्ये उतरलं पाहिजे. आणि त्यानंतर मग थोडं थोडं तुम्हाला जाण्याचा जर दुसऱ्या वर्षी जरी खर्च मिळाला
तरीसुद्धा भरपूर झाला. कारण तरुण वयामध्ये वकिलीमध्ये जास्त पैसा मिळू शकत नाही. जसं तुमचं वय वाढेल त्या पद्धतीनं जसा अनुभव येईल, जशा तुमच्याकडे चांगल्या केसेस येतील आणि ज्या पद्धतीनं तुम्ही चांगला अभ्यास करून लोकांना न्याय देण्याचा, पक्षकारांना न्याय देण्याचा प्रयत्न कराल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला थोडं पैसेसुद्धा मिळायला लागते आणि एक चांगलं तुमचं समाजामध्ये नाव जातं. कारण वकिलीमध्ये कोणत्याही प्रकारचं पेपर पब्लिशिंग करता येत नाही की मी चांगला वकील आहे, ह्यातला वकील आहे. तर हे माउथ पब्लिसिटीनंच आपली प्रसिद्धी होत असते. एक काम चांगलं करा, तुम्हाला तोच एक पक्षकार तुम्हाला दुसरी 4 कामं आणून देत असतो. अशा पद्धतीनं ह्या वकिलीमध्ये आपलं काम चालत असतं. त्यामुळं ह्यामध्ये जरी सुरुवातीच्या काळामध्ये कितीही संघर्ष असला, तुम्ही जास्तीत जास्त भिवून जाऊ नका. प्रामाणिकपणे तुम्ही कामावर लक्ष ठेवा. पैशाच्या पहिले सुरुवातीचे 1000 दिवस म्हणजे 3 वर्षे तरी कमीत कमी तुम्ही पैशाच्या पाठी लागू नका. तुम्ही कामाच्या पाठी लागा. काम प्रामाणिक करा. काम प्रामाणिक केलं की कर्म केले की फळ मिळतं. तसंच हे वकिलीमध्ये आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि पैशाच्या जास्त पाठी नाही लागला तर तुम्हाला ऑटोमॅटिक पैसे आपोआप काय येतात. तुम्ही काम चांगलं करत असता. पक्षकारसुद्धा अतिशय चांगले असतात की काम करणाऱ्या व्यक्तींना भरपूर पैसे देत असतात आणि चांगल्या पद्धतीनं पैसेसुद्धा मिळू शकतात. पण काम तुमचं प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. त्यामुळं कुठल्या प्रकारची भीती, टेन्शन न घेता कोर्टामध्ये दररोज जाणं आणि ह्या ज्या मुद्दे 7 आहेत हे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात केला तर हा वकिली व्यवसाय अतिशय सुंदर आहे. यामध्ये नाव, काम, प्रामाणिकपणा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिकमध्ये तुमचं स्टेटस असतं. कुठेही जरी गेला तर तुम्हाला अडीअडचण येण्याची शक्यता अजिबात का नसते. कारण तुम्ही ऑलरेडी कायदाच घेऊन फिरत असता स्वतःमध्ये. त्यामुळं समाजामध्ये एक चांगलं प्रोफेशन म्हणून वकिलीकडं पाहिलं जात असतं आणि अनेक वकील जे नामांकित आहेत, ज्यांनी फार मोठं नाव केलं, त्यांचा आदर्श घेऊन ते कोणत्या पद्धतीनं त्यांचं जीवन त्यांनी आतापर्यंत हे निर्माण केलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं ते आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे चांगले काम करून न्याय देण्याचं काम केलं, त्यांचा जरी आदर्श घेऊन तुम्ही जर तुमच्या वकिलीमध्ये प्रामाणिक जर काम केलं तर एक चांगला वकील बनायला फार वेळ लागत नाही. त्यासाठी तुमच्या काही गोष्टी बांधिलकी महत्त्वाची आहे. माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.